तर नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून सध्या आरोप प्रत्यारोप आणि राजकीय वातावरण तापलेलं आहे। अशातच सातत्यानं विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या रुपाली चाकणकरांनी खरात प्रकरण उजेडात येऊन 28 दिवस उलटल्यानंतर सोशल मीडियातून आपली बाजू मांडली आहे। रुपाली चाकणकरांनी फेसबुकवर पोस्ट करत बीडमधून आलेल्या निनावी पत्राची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। कुठल्याही पुराव्याच्या आधारे कुणीतरी लिहिलेल्या पत्रावरून आपणास आरोपीच्या बंधनात उभं केल्याची भावना त्यांनी सोशल मीडियातून व्यक्त केली। तसंच SIT तपास निष्पक्षपणे व्हावा म्हणूनच आपण मीडियापुढे आलो नाही असंही त्यांनी म्हटलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।